180 कोटी रुपये खर्च झाला असेल। हा डिग्रीच्या माध्यमातून सुद्धा वृत्तालेखाचा प्रश्न असतो राजा। रोहितनं काढलेल्या सरासरी धावा काढायचा असेल तर मला काय करावं लागेल बघा। असा जर ग्राफ आला ना तर तुमचं लक्ष कशावरती असणं गरजेचं आहे राजा, नीट बघ। नमस्कार मित्रांनो, सुशील कोरे मॅथ रिझनिंग या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या माध्यमातून जवळच येऊन ठेपलेल्या गट क मुख्य परीक्षेसाठी तमाम महाराष्ट्र सरकारच्या 7000 पदांच्या ज्या जाहिरातीमध्ये आपलं भविष्य आजमावू पाहणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांसाठी मी गणित बुद्धिमत्तेमधला 4 मार्क देऊन जवळपास मार्क देऊन जाणारा घटक तो म्हणजे सांख्यिकी आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत। मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सांख्यिकी आयोगाने आत्ताच्या अलीकडल्या काळामध्ये आपल्या सिलेबसमध्ये ॲड केलेला घटक तो आत्ताच त्याच्यावरती गट ब मुख्य परीक्षा पार पाडली आणि आता माझ्या उद्याच्या गट क मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा यावरती प्रश्न येणार आहेत। तुम्ही गट क मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न बघितले असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की सांख्यिकीवरती कसे प्रश्न विचारलेत आणि त्या अनुषंगाने आता गट क मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत। मग आता कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, अशा प्रत्येक मनाला तुमच्या पडलेला प्रश्न असेल तर मित्रांनो नेमकं सांख्यिकी म्हणजे काय याचा जर एका वाक्यात अर्थ सांगायला लागलो तर अनेक शाखेमध्ये, विज्ञानाच्या अनेक शाखेमध्ये किंवा मोठ्या मोठ्या उद्योगधंद्यामध्ये, इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो ह्या सांख्यिकीचा वापर केला जातो आणि वेगवेगळी माहिती ना ती संकुचित स्वरूपामध्ये म्हणजे एवढा मोठा डाटा फार कमी स्वरूपामध्ये मांडला जातो, बरोबर का। हे सांख्यिकीच्या माध्यमातून शक्य आहे आणि एखाद्या उद्योगधंद्यामध्ये नफा म्हणा तोटा म्हणा हे सगळं काढण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो। पण हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही जाणं, परंतु असा प्रकारचा प्रश्न की बाबा माझ्या या सिलेबसमध्ये सांख्यिकी नावाचा टॉपिक आला तर उद्या गट क मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं मला आउट ऑफ प्रश्न सोडवण्यासाठी मला काय अपेक्षित येणं महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। मग आता बघा, जर सांख्यिकीवरचा कुठलाही प्रश्न सोडवायला लागलात ना मित्रांनो तर तुम्हाला बेसिकली 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या ज्या की माहीत असल्या पाहिजेत। काय कोणत्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोणते 3 घटक महत्त्वाचे आहेत लक्षात घ्या मित्रांनो। पहिला आहे सरासरी, अवरेज। तुम्हाला सरासरी नावाचा टॉपिक चांगला काढता आलं पाहिजे, सरासरी काढता आली पाहिजे, अवरेज काढता आलं पाहिजे। क्रमांक 2चा टॉपिक आहे मित्रांनो सेकडेवारी, पर्सेंटेज तुम्हाला चांगला काढता आलं पाहिजे आणि क्रमांक 3चा टॉपिक आहे मित्रांनो गुणोत्तर व प्रमाण सुद्धा काढता आलं पाहिजे आणि या 3 टॉपिकच्या कॉम्बिनेशनच्या अनुषंगाने मला बेसिक कॅल्क्युलेशन जमले पाहिजेत। म्हणून आता कुठलाही प्रश्न सोडवायला लागलाच, आता बघ बोर्डावरती बघत असताना इथं तुला वृत्तालेख दिसेल, हा वृत्तालेख म्हणजे पाय चार्ट आहे, अशा पद्धतीचा दिसतो, तो गोलाकार स्वरूपामध्ये असतो, बरोबर का। ह्याच्यातला प्रश्न असो किंवा स्तंभालेख दिसतो, इथं स्तंभालेख याला बारग्राफ म्हणतात, अशा पद्धतीचा प्रश्न असो किंवा या ठिकाणी रेखालेख दिसतोय, रेषालेख दिसतोय तो किंवा अशा पद्धतीचा प्रश्न असो, हे आलेखाच्या माध्यमातून मला हे 3 प्रकारचे आलेख विचारले जातात जे आहेत वृत्तालेख, स्तंभालेख आणि रेखालेख। परंतु ह्या सगळ्या आलेखाच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाचा वेध घेत असताना किंवा प्रत्येक प्रश्न सोडवत असताना राजा तुला मी आता जे 3 टॉपिक सांगितले ना ते तुला जमले पाहिजे, त्याचं बेसिक कळलं पाहिजे आणि प्रश्न कसे सोडवायचे असतात रे हे सगळं कळल्यानंतर ते ॲक्च्युअली आपण उदाहरणाच्या माध्यमातून या लेक्चरमध्ये बघतोय मित्रा। पण लक्षात घे, दुसरा एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे तक्ता सारणी, म्हणजे टॅब्युलर फॉर्ममध्ये सुद्धा प्रश्न येत असतो। अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर सांख्यिकी म्हणल्यानंतर वेगवेगळे घटक सुद्धा येतात, त्याच्यामध्ये मध्यक येतो, भौलक येतो, ह्याही संकल्पना येतात। पण त्याखेरीज माझ्या जे काही डाटा इंटरप्रिटेशनच्या माध्यमातून ज्या संकल्पना येतात त्या संकल्पना शिकत असताना हे 3 आलेख आणि अशा पद्धतीचा टॅब्युलर फॉर्म सुद्धा मला परीक्षेमध्ये दिसतो। तर मग नेमकं हे आल्यानंतर, हे अशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न आल्यानंतर नेमकं तुमचं लक्ष कशावरती असणं गरजेचं आहे, प्रश्नामध्ये काय विचारलं जाऊ शकतं, असे एक ना अनेक प्रश्नाच्या माध्यमातून मित्रांनो बघूया। शेवटपर्यंत लेक्चर बघा मित्रांनो, तुमचे नक्कीच उद्याच्या गट क मुख्य परीक्षेचे किमान 4 मार्क ह्या लेक्चरच्या माध्यमातून फिक्स होणार आहे, हा विश्वास पहिल्यांदा देतो। आणि लेक्चरमध्ये आता आपण पहिल्यांदा पाय चार्ट म्हणजेच वृत्तालेखामधला पहिला प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती येतोय। चला तर पहिला प्रश्न सोडवूया वेळ न दवडता। प्रश्न क्रमांक 1 बघा, आता प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी जर बघितलात मित्रांनो तर बघा प्रश्न क्रमांक जर 1 बघितलात तर ह्याच्यामध्ये काय म्हणले बघा, दिलेल्या वृत्तालेखात
2019 आणि 20 मधील खेळावरील खर्च दिलाय. 2019-20 वर्षातील खेळावरचा खर्च आपल्याला ह्या वृत्तालेखात दिलाय, ह्या चार्टमध्ये दिलेला आहे. जर एकूण खर्च 260 रुपये करोड असेल तर हॉकीवर किती खर्च होईल असं विचारलंय राजा. बरोबर ना रे? बघ आता इथं हॉकीवरला खर्च विचारलाय. जर ह्या आकृतीकडे बघितलं दादा तर तुझा दृष्टिकोन काय पाहिजे की बाबा आकृतीमध्ये वेगवेगळे खर्च दिलेत. आता हा वेगळा खर्च कशाचा तरी असेल, हा कशाचा तरी खर्च असेल, पण जो हा 15% खर्च आहे ना, हा 15% खर्च हा हॉकीवरचा खर्च आहे. लक्षात घ्या, हा क्रिकेटवरचा असेल, हा कबड्डीवरचा असेल, हा टेनिसवरचा असेल, असे वेगवेगळे खर्च दिलेत. पण हा 15% खर्च मात्र आपल्या ह्या हॉकी या खेळावरचा होणारा खर्च आहे. मग आता मला सांगा, जर हा चार्ट बघितल्यानंतर मला हे कळालं, इथं दिलेलं असतं बरं का हॉकी, हे आपल्यामध्ये नव्हतं प्रिंट केलेलं म्हणून मी इथं लिहिलंय मुद्दाम हॉकी. मग हॉकीवरचा खर्च जर बघितला तर तो 15% आहे. बरोबर ना? मग आता नीट ऐका रे, 15% म्हणजे काय रे? नुसतं जर 15% लिहिलं तर याचा अर्थ होतो राजा, आपण 15% म्हणजे 100, 100ला 15 असा अर्थ होत असतो 15% म्हणजे. ओके, म्हणजे बघा आता मग आपला 15% खर्च आहे, तर आपला एकूण खर्च सगळ्या खेळावरचा 206 करोड आहे आणि त्या 206 करोड पैकी 15% खर्च हॉकीवरती आहे. मग आता बघा कसं सोडवायचं बघा, म्हणजे मला इथे टक्केवारी जमली पाहिजे, काढता येणं गरजेचं आहे. ओके, या अनुषंगाने हा प्रश्न आहे. मग 15% म्हणजे 100ला 15. मित्रांनो किती रे? 100ला 15, 100ला 15, तर आपले किती करोड आहेत? 260 करोड आहेत. तर 260 करोडला किती खर्च येईल? ओके, बघा आता. मग आता बघा आपण कॅल्क्युलेशन करूया. हो का, हे शून्य कॅन्सल झालं, इथं 15 आहे आणि इथं 10 आहे, 5चा पाडा म्हणणार आहे. हो का, बघा 5 त्रिक 15, 5 दुनी 10. मग आता आणखी काही कॅन्सल होतं का? बघा होतं रे, बघा हो का, बे 1 बे आणि बे त्रिक 6. मग आता काय राहिलं बघा, इथं राहिला 3 आणि इथं राहिला 13 आणि 3चा आणि 13चा गुणाकार करा, 13 त्रिक 39, म्हणजे 39 करोड रुपये खर्च हा आपला कशावरती होईल? या हॉकी या खेळावरती होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 दादा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुला ह्या वृत्तालेखाच्या माध्यमातून एक कळलं असेल की मला हा वृत्तालेख बघून टक्के खर्च हॉकीचा इथं दिलेला आहे, म्हणजे हे शेकडेवारी मला काढता येणं गरजेचं आहे. हे ह्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला कळतं. म्हणून हॉकीवरचा खर्च येत असतो 39 करोड रुपये. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, आपण वेगवेगळ्या मी प्रत्येक प्रश्नामध्ये एक वेगळी संकल्पना घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय विचारू पाहतात हे, तर त्याच्यामध्ये हा पहिला प्रश्न होता. आता आपण प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 आपल्या स्क्रीनवरती येतोय बघा. आता हो का, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी येतोय बघा रे, हा प्रश्न क्रमांक 2. चला आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय सांगितलं आपण पाहूया. या ठिकाणी बघा मित्रांनो, खालील वृत्तालेखात 2019 आणि 2020 मधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. म्हणजे 2019 मध्ये आणि 2020 मध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. जर बघितलात 2019 आणि 2020 मध्ये विद्यार्थ्यांची अनुक्रमे संख्या ही 2000 आणि 2400 आहे. बघा 2000 आहे आणि 2400 आहे, म्हणजे याचा अर्थ हा वृत्तालेख जो आहे तो 2019चा आहे आणि हा जर बघितलात तर 2020चा आहे. ओके, पहिली गोष्ट. मग आता 2019 मध्ये जो झालेला एकूण खर्च आहे तो जर बघितलात तर तो 2000 रुपये आहे. म्हणून इथं लिहू आपण 2000 रुपये. सॉरी, खर्च नाही दिला, सॉरी क्षमा असो. इथं 2000 विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या, 2019 मध्ये एकूण 2000 विद्यार्थी शिकत आहेत. ओके, आणि इथं जर बघितलात तर इकडं बघा 2020 मध्ये जर बघितलात तर एकूण 2400 लोक शिकत आहेत किंवा शिकलेले आहेत 2400 लोक. मग आता बघा 2019 मध्ये विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि 2020 मध्ये विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यांचं गुणोत्तर आपल्याला विचारलं मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, मग आता बघा जर तुम्ही 2019च्या ग्राफमध्ये आलात, या पायचार्टमध्ये आलात तर बघा हे 18% हा विज्ञानावरील खर्च आहे. 18% हा विज्ञानावरील खर्च आहे, हा प्रश्नात दिलेला असतो बरोबर. आणि हा इथला 19% हा विज्ञानावरील खर्च आहे. बघा रे, हा 19% विज्ञानावरील खर्च आहे. मग इथं 18% इथं 19% आहे आणि आता आपल्याला ह्या खर्चाचं गुणोत्तर काढायचं आहे. मग पुन्हा एकदा आपल्याला इथं जर बघितलात तर आपल्याला काय करायचं आहे रे, तर विज्ञानावरचा होणारा खर्च काढायचा आहे 2019चा. मग कसं काढतो बघा, 18% म्हणलंय. चला आता बघू आपण 2019चा विज्ञानामधील खर्च, विज्ञान विषयावरील खर्च बघा कसा होतोय रे. खर्च 100 रुपयाला 18 रुपये खर्च होत आहेत. 18% म्हणजे 100ला 18 खर्च होत आहेत. 100ला 18 होत आहेत. तर इथं जर बघितलं आपण तर आपला किती आहे बघा, 100ला 18 तर
₹2000 किती, ₹2000 किती, तर ₹2000 किती आपल्याला बघायचं आहे. ओके, बघा आता या ठिकाणी जर बघितलात तर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल होतील, बरोबर ना. आपण आता विज्ञानावरील खर्च काढतोय, 2019चा विज्ञानावरील खर्च नाही आहे, विज्ञानावरील विद्यार्थी आहेत, सॉरी विद्यार्थी आहेत. मग आता बघा 2019 मधले शिकणारे जे विद्यार्थी आहेत ना, ते विद्यार्थी काढतोय, लक्षात घ्या रे, खर्च नाही आहे, विद्यार्थी आहेत, विद्यार्थी, लक्षात घ्या. मग आता बघा 100ला 18 होते तर 2000ला किती, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. आता राहिलं किती रे, 18 गुणिले 20, एवढे 18 गुणिले 20 करा. एवढे विद्यार्थी 2019 आणि 19मध्ये 2019 मध्ये विज्ञान शिकत होते. काय शिकत होते सांगा, विज्ञान. आता बघा 2020 मधला जर आपल्या आकडेवारी काढायची ठरवली विज्ञानाची, 2020 मधील विज्ञानाची आकडेवारी काढू आपण. चला 2020 मध्ये विज्ञान शिकणारे किती टक्के आहेत सांगा, 19%. 19% विज्ञान शिकणारे आहेत, विज्ञान शिकणारे. मग बघा रे 100ला 19, 100ला 19 तर 2000ला किती बघा, हो का, हे 2 शून्य हे 2 शून्य गेले. आणि इथं जर बघितलात तर 19 गुणिले 20 आलं बघा. हे 2020 मधले विद्यार्थी आहेत, 19 गुणिले 20. ओके, जर या ठिकाणी जर बघितलात तर बघा या 2019 मध्ये 18 गुणिले 20 एवढे विद्यार्थी आहेत. मी गुणाकार करायचा टाळलोय, का कळलोय तुम्हाला कळेल. आणि 2020 मध्ये 19 गुणिले 20 एवढे विद्यार्थी विज्ञान शिकणारे आहेत. जर इथं जर बघितलं तर 18 गुणिले 20 हे 18 गुणिले 20 हे 2019 मधले विद्यार्थी आहेत विज्ञान शिकणारे. आणि 2020 मध्ये 19 गुणिले 20 एवढे शिकणारे आहेत. मी गुणाकार करण्याचा टाळलेला आहे कारण आता हे लहान होणार आहे. बघा कसं लहान होतं बघा आता, हो का, हे इथं जर बघितलं, सॉरी इथं 24 होतं रे, इथं 24 होतं. 2019 किती विद्यार्थी आहेत रे, 2400 विद्यार्थी आहेत. बघा या ठिकाणी 24 आहे, 24 19 गुणिले 24 19 गुणिले 24 आहे, लक्षात घ्या. बघा इथं जर बघितलं तर 100ला 19 होते तर 2400ला किती काढायचं होतं. मग हो का 19 गुणिले 24 19 गुणिले 24 आहे. बघा 19 गुणिले 24. आता कॅल्क्युलेशन करा, यांना लहान करायचं आहे आपल्याला. बघा रे या ठिकाणी जर बघितलात तर इथं 4 भाग जातो, 4 पंचे 20 आणि 4 सख्ख 24. आता इथं जर बघितलात तर 6 1 6 6 3 18. ओके, बघा आता इथं 3चा आणि 5चा गुणाकार आहे, 3 5 15 2 टिंब आणि इथं 19 आहे. म्हणजे जर गुणोत्तर बघितलं तर 15 जसे 19 मित्रांनो गुणोत्तर येतं. म्हणजे याचं जर फायनल आन्सर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 आहे. ओके, बघा आता इथं काय विचारलं होतं तर आपल्याला विज्ञानाचे 2019 विद्यार्थी आपण ते काढले, ते एवढे होते बघा. आणि हे जे काही होते 19 गुणिले 24 ते 2020 विज्ञानाचे विद्यार्थी होते आणि त्यांचं गुणोत्तर काढलं तर मित्रांनो 15 जसे 19 आलेलं आहे, लक्षात घ्या. ओके, पुन्हा एकदा तुम्हाला कळलं असेल की ह्या उदाहरणाच्या माध्यमातून सुद्धा मला टक्केवारी काढून पुन्हा त्याचं गुणोत्तर काढायचं होतं. ओके, लक्षात घ्या मित्रांनो. चला तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 आपल्या स्क्रीनवरती येतोय बघा. आता प्रश्न क्रमांक 3, चला रे हा पुन्हा एकदा प्रश्न क्रमांक 3 हा वृत्तालेखाच्या माध्यमातून आपण बघतोय मित्रांनो. हा तिसरं उदाहरण आहे बघा. जर हे उदाहरण बघाल तर तुम्हाला ह्याच्यामधनं आणखी वृत्तालेखावरती हा तिसरा प्रकारचा प्रश्न कसा विचारला जातो ते आपल्याला इथं समजून येईल. ओके, बघा आता या ठिकाणी बघितलात तर तुम्हाला एका बँकेने विविध विभागावर कोटी रुपयामध्ये दिलेल्या कर्जाबाबतच्या वृत्तालेख खाली दिलेला आहे. म्हणजे बघा बँकेनं जे काही कर्ज दिलेलं आहे त्या कर्जाबद्दलचा हा वृत्तालेख माहिती सांगतो, हे आपल्याला पहिल्यांदा कळतं. ओके, मग आता बघा जर दुग्ध व्यवसायासाठी 20 कोटी रुपये मिळाले असतील, जर दुग्ध व्यवसायासाठी 20 कोटी कर्ज दिलं तर एकूण किती कर्जाचं वाटप केलं हे आपल्याला काढायचं आहे. ओके, आता बघा जर इथं जर बघितलं तर थोडंसं आता मी किमती तुम्हाला सांगतो. या ठिकाणी इथं जर बघितलात तर इथं बघा 40 डिग्री आहे, 40 डिग्री. इथं बघितलात तर 120 डिग्री आहे, लक्षात घ्या. ओके, आता बघा हे 40 डिग्री आहे आणि हे 40 डिग्री जे आहे ना तो खर्च सांगतो आपल्याला दुग्ध व्यवसायाचा. कशाचा खर्च सांगतो रे, दुग्ध व्यवसाय. आता बघा रे दुग्ध व्यवसायाचा खर्च सांगतोय 40 डिग्री. आता आतापर्यंतचे जर 2 ग्राफ बघितले तर असं डिग्री कुठं आलं नव्हतं, पण तिसऱ्या ग्राफमध्ये राजा हे डिग्रीमध्ये दिले. म्हणजे याचा अर्थ बघ काय म्हणायचं आता यांना, इथं टक्के नाही म्हणलं, इथं डिग्री म्हणलंय. याचा अर्थ यांना म्हणायचं आहे 40 डिग्री खर्च म्हणजे 20 कोटी आहे. किती रुपये खर्च आहे, 20 कोटी. हे दुग्ध व्यवसायाची डिग्री किती रे, 40 डिग्री. आणि खर्च बघितला तर 20 कोटी आहे. 20 कोटी म्हणजे जे कर्ज आहे ना, कर्ज दिलेलं ते जर बघितलं तर 20 कोटी आहे. म्हणजे याचा अर्थ 40 डिग्रीची किंमत 20 कोटी आहे. तर जर पूर्ण वर्तुळ बघितला, जर आपल्याला पूर्ण कर्जाचं वाटप काढायचं आहे तर पूर्ण वर्तुळ जर बघितला तर वर्तुळाचं माप 360 डिग्री असतं दादा, बरोबर आहे. तर बघ आता 360 डिग्री बरोबर किती येणार आहे,
बघा हे शून्य कॅन्सल झालं, बेक बे बेदुनी 4 बेदुनी 4, पुन्हा 2 न भागा हो का बेक बे 1 उरला 16 झाले, 2 8 16 आणि वरचा 0 बघा. तर 180 कोटी रुपये 180 कोटी रुपये खर्च झाला असेल, म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 मित्रांनो उत्तर आहे. म्हणजे एकूण जर बघितलं कर्जाचं वाटप, एकूण जर कर्जाचं वाटप जे बँकेने केलेलं आहे ते जर टोटल बघितलं आपण, तर ते कर्जाचं वाटप मित्रांनो 180 कोटी रुपये झालेलं असेल. ओके, अशा पद्धतीनं हा डिग्रीच्या माध्यमातून सुद्धा वृत्तालेखाचा प्रश्न असतो राजा, हे तुला कळलेलं असेल. हे 3 वेगवेगळे प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न या वृत्तालेखाचा माध्यमातून आपण ह्या शब्दाच्या माध्यमातून, ह्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. ओके, आता बघा आपण आता नेक्स्ट जाऊया. आता आपण बघणार आहोत थोडेसे बार ग्राफवरले प्रश्न, ज्याला की आपण स्तंभालेख म्हणतो. बघा आता स्तंभालेखावरचा पहिला प्रश्न आता आपल्या स्क्रीनवरती येतोय. बघा रे स्तंभालेख, आता हा बघूया आपण स्तंभालेखाचा प्रश्न. ओके, बघा रे आता स्तंभालेखाचा प्रश्न काय सांगतोय बघा या ठिकाणी. पुढील आलेख एका शाळेच्या इयत्ता 10वीच्या वर्गातील मुलांची आणि मुलींची संख्या दाखवतो, बरोबर का. आता बघा रे हा जो स्तंभालेख आहे ना, हा बार ग्राफ म्हणतात. आता नीट बघा रे, असा जर ग्राफ आला ना तर तुमचं लक्ष कशावरती असणं गरजेचं आहे राजा, नीट बघ. असा जर ग्राफ आला तर ग्राफची सूची महत्त्वाची असते. सूची म्हणजे कोपऱ्यामध्ये दिलेली माहिती. आता बघा कोपऱ्यामध्ये काय दिलं इथं बघा, हो का. जर मुली म्हणलं तर गडद कलर आहे, मुली म्हणलं तर गडद कलर आहे, आणि जर समजा मुले म्हणलं तर हा कोरा पृष्ठभाग आहे, कोरा पृष्ठभाग आहे. म्हणजे तुम्हाला जो कोरा ग्राफमध्ये दिसतोय ना, कोरा भाग हा जो दिसतोय ना स्तंभ, तो कोरा स्तंभ कुणाचा असेल, मुलांचा असेल. आणि जर रंगवलेला स्तंभ बघितला ना तर तो जो रंगवलेला स्तंभ आहे तो मुलींचा असणार आहे. ओके, आता बघा या ठिकाणी जर बघितलात ना तर इथं काय दिले बघा रे, लक्षात घ्या. हो का, पहिल्या याच्यामध्ये आता आपल्याला काय म्हटलंय, आपण पहिल्यांदा वाचूया. तुम्हाला एक कळालं की सूचीवरनं की बाबा राजा जे काही रंगवलेलं असणार आहे त्या मुली असणार आहेत, आणि ज्या कोऱ्या पृष्ठभाग असणार आहे ते मुली असणार आहेत. ओके, बघा आता काय म्हणले बघा रे, मुले व मुली अशा एकत्रित विद्यार्थी संख्येचा विचार केला, म्हणजे मुलं आणि मुली यांचा जर विचार केला तर बी तुकडीतील संख्या ए तुकडीपेक्षा कितीने कमी आहे. बी तुकडीतील संख्या ए तुकडीपेक्षा कितीने कमी आहे असं विचारलंय. मग आता बघा बी तुकडीतील संख्या मला पहिल्यांदा काढावं लागेल. बघा रे बी तुकडीतील संख्या काढावं लागेल मला. मग आपण काढूया बी तुकडीतील संख्या. हो का, बी तुकडीतील संख्या. मग आता बघा रे बी तुकडीतील संख्या, एकूण संख्या बघायचं, त्याच्यात मुलं आली आणि मुली आल्या. बघा आता इथं जर बघितलं तर बी तुकडी इथं आहे. बघा बी तुकडी इथं आहे. आता बी तुकड्यामध्ये जर मुलं बघितले आपण, हो का, बी मध्ये जर मुलं बघितले तर हो का इथं बघा हे मुलं 35 आहेत, मुलं 35 आहेत बी तुकडेमध्ये. आणि जर मुली बघितल्या तर एक्झॅक्टली बघा मुली जर बघितल्या तर मुली 10 आहेत, मुली 10 आहेत. मग आता बी तुकडीतील मुलं 35. नीट बघा रे राजा, हे तुझं बघणं गरजेचं आहे, तुझी दृष्टी तशी पाहिजे बरं का रे. हे बघ, हे इकडं 35 आणि इकडं 35 मिळतं जुळत आहे, एका रेषेत आहे, मग याची 35 असणार आहे. म्हणजे हे तुम्हाला उंची बघणं गरजेचं असतं, लक्षात घ्या. मग इथं 35 आहे तर इथं 35, आपल्याला कळालं की मुलं 35 आहेत. आणि मुली जर बघितल्यात तर करेक्ट, मुली जर बघितल्यात तर इथं करेक्ट इथपर्यंत आहे बघा. तर मुली बघितल्यात तर इथं 10 आहेत. ओके, मग बघा आता इथं जर बघितलं आता टोटल हे 35 आणि हे 10, तर बी तुकडीतील संख्या 35 आणि 10 किती झाली रे, 45 झाली. म्हणून बी तुकडीतील संख्या 45 आहे. ओके, चला आता ए तुकडीतील संख्या काढूया आपण. मग इथं लिहूया आपण ए तुकडीतील संख्या. बघा रे ए तुकडीतील संख्या, ए तुकडीतील संख्या. जर समजा आपण ए तुकडीतील संख्या काढली, ए तुकडीतील संख्या, तर इथं ए कडे बघा, ए कडे बघा. हो का रे, ए तुकडीमध्ये जे मुलं असणार आहेत, मुलं म्हणजे हो का हे मुलं किती आहेत रे, इथं बघा कुणासमोर आहेत 30, मुलं 30 आहेत. आणि जर समजा मुली बघितलात हे गडद भाग, तर हा इथं 20 पर्यंत आहे बघा, म्हणून मुली 20 आहेत. म्हणजे 30 आणि 20 असं जर बघितलात तर बी तुकडीतील संख्या आहे 50. बी तुकडीतील संख्या किती झाली, 50. ओके, बघा रे आता बघा काय विचारलंय बघा मला. जर बी तुकडीतील संख्या जर बघितली तर 45, आणि जर ए तुकडीतील संख्या बघितली तर 50 आहे. कळलं तुम्हाला, काय कळलं बघा, बी तुकडीतील एकूण संख्या 45 आहे, ए तुकडीतील एकूण संख्या 50 आहे. आता विचारलंय काय, पुन्हा एकदा बघा, आपल्याला विचारलं होतं तर बी तुकडीतील संख्या ही ए तुकडीपेक्षा शेकडा कितीने कमी आहे, ए तुकडीपेक्षा कमी आहे. आता बघा नीट ऐका रे, हो का, बघा बी तुकडीतील संख्या बघितलात, हो का, वरती आहे बी तुकडीतील संख्या कितीने कमी आहे रे, 5 ने कमी आहे. 5 ने कमी आहे, कारण ही 50 आहे, ही 45 आहे, म्हणजे हे 5 ने कमी आहे. पण इथं मला
कितीने कमी विचारलं नाही, शेकडा कितीने कमी विचारलंय, म्हणजे शेकडा कितीने कमी टाकायचंय, टक्केवारी सांगायचंय त्याची. मग मला सांगा हे 5 कमी आहे कुणापेक्षा, ए पेक्षा. मग ए किती होता 50, ए तुकडीची संख्या किती होती 50. मग बघायचं आता 5ने कमी कुणापेक्षा 50 पेक्षा. मग आता बघा रे 50ला 5ने कमी आहे, 50 पेक्षा 5ने कमी आहे, तर आपल्याला शेकडा काढायचा आहे. शेकडा कितीने कमी, तर गुणिले 100 काढायचं आहे. ओके बघा 50ला 5ने कमी. हे प्रश्न विचारायचा रे किती टक्केने कमी असं म्हणलं, मग कितीने कमी 5न, कुणापेक्षा 50 पेक्षा, म्हणजे ए तुकडीपेक्षा. मग 50ला 5 तर 100ला किती येतं. मग बघा रे आता हो का, हे शून्य कॅन्सल, 5 5 कॅन्सल, आणि उत्तर येतं 10% मित्रांनो. उत्तर येतं 10%. म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. ओके, अशा पद्धतीनं या ग्राफच्या माध्यमातून बघा आता किती संकल्पना शिकलो राजा. एक ग्राफ तुला निरीक्षण करता आलं पाहिजे, तुझी दृष्टी तशी असली पाहिजे. दुसरी गोष्ट, आणि तुला हा टक्केने कमी आणि टक्केने जास्त हे शेकडेवारीचं तत्व जमलं पाहिजे. या 2 तत्व जर जमली राजा, तर तुला हा प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे. आणि हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आयोग प्रश्न विचारत असतं, आणि तुझ्या परीक्षेला उद्याच्याला अशा पद्धतीचा प्रश्न दिसू शकतो. हा झाला बार ग्राफवरला पहिला प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 2 कडे आपण जाऊया. ओके, प्रश्न क्रमांक 2 आता आपल्या स्क्रीनवरती येतोय. बघा आता प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी बघा, हा प्रश्न क्रमांक 1 मध्ये 5वा आणि प्रश्न क्रमांक 2 बघा आता कशावरचा, बार आलेखावरचा, त्यालाच आपण स्तंभालेख सुद्धा म्हणतो. ओके बघा रे आता या ठिकाणी जर बघितलात मित्रांनो, तर 5 शैक्षणिक वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी किती असं विचारलेलं आहे. ए राजा बघ आता एवढा मोठा ग्राफ दिला जातो, भली मोठी वाक्ये दिली जातात, फलाने म्हणजे याच्यामध्ये म्हटलं असतं की बाबा 2013-14 मध्ये एवढे विद्यार्थी तेवढे विद्यार्थी, आमकी तमकी माहिती दिली जाते, पण शेवटी एका ओळीमध्ये विचारलं जातं. काय विचारलं आता इथं एका ओळीमध्ये, 5 शैक्षणिक वर्षामध्ये, मी तेवढीच ओळ तुमच्यासाठी इथं ठेवलेली आहे. बघा 5 शैक्षणिक वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी विचारलंय. मग आता अनुत्तीर्ण झालेले 5 वर्षामधल्या विद्यार्थ्यांची सरासरी काढायचं आहे. तर 2013 आणि 14 मध्ये किती अनुत्तीर्ण झाले ते आपण इथं काढूया. आता बघा सूची बघा, असा ग्राफ आला, बार ग्राफ आला, तर तुम्हाला कोपऱ्यामध्ये बघणं महत्त्वाचं आहे. एखादा नकाशा असेल राजा तर कोपऱ्यामध्ये बघतो, कारण सूची दिलेली असते. तसं इथं बघ, इथं सुद्धा सूची दिलेली असते. उत्तीर्ण विद्यार्थी हे कोरे पृष्ठभाग आहे, आणि अनुत्तीर्ण विद्यार्थी म्हणजे नापास विद्यार्थी हे गडद भागामध्ये आहेत, रंगवलेल्या भागामध्ये आहेत. ओके, मग आता बघा आपल्याला कसले बघायचे, अनुत्तीर्ण म्हणजे नापास म्हणजे गडद भागामधले बघायचे आहे. मग चला आता, आणि जे गडद भागामधले प्रत्येक एवढे 5 वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा सरासरी काढायचा आहे. ओके बघा आता 2013-14 मध्ये गडद भाग बघितला, तर गडद भाग इथं आहे, म्हणजे हा 100 बरोबर आहे रे. हो का, बघा 100 म्हणून 100 विद्यार्थी आहेत. ओके बघा रे आता या ठिकाणी बघितला तर हे 100 विद्यार्थी आहेत. बघा 2014 मध्ये 15 आधी मध्ये 2014-15 मध्ये बघितला तर 100च आहेत. सेम साईजचा ग्राफ आहे. बघा इथपर्यंत गडद भाग इथपर्यंत आहे, समान आहे. जर 2015 आणि 16 मध्ये बघितलात, 15 आणि 16 मध्ये बघितलात तर हो का गडद भाग इतका आहे रे, गडद भाग इतका आहे, म्हणजे इथं 50 लोक आहेत, 50 लोक गडद भाग. आता बघा 2016-17 मध्ये जर बघितलात तर गडद भाग हो का इथपर्यंत आहे, इथपर्यंत म्हणजे पुन्हा हा 100 बरोबर आहे, 100 लोक आहेत. आणि पुन्हा जर 2017-18 मध्ये बघितला तर पुन्हा 100 लोक आहेत इथं. ओके बघा मी प्रत्येक वर्षीची अनुत्तीर्ण म्हणजे गडद भागाचा ग्राफ बघितला, त्याची उंची बघितली तर ती 100 प्रमाण आहे. बघा आता हा एक्स अक्ष असतो आणि हा वाय अक्ष असतो बरं का. हे जी उंची आहे ती आपल्याला वाय अक्षावरती बघायची असते, आणि हे कशाची माहिती दिली हे एक्स अक्षावरती असतं, लक्षात घ्या बरोबर का. हा एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष असतो जर ह्याच्यामध्ये खोलामध्ये गेलात तर. ओके बघा आता मग इथं जर बघितलं, आता ह्या 5 वर्षाची जर आपण बघितलं, 5 वर्षाची माहिती जर बघितलात आपण तर किती आहे बघा रे, ही 100 आपण लिहूया माहिती एकूण. बघा 100 अधिक 100 अधिक 50 अधिक 100 अधिक 100. ओके हे 5 वर्षाची एकूण अनुत्तीर्ण म्हणजे नापास विद्यार्थीची संख्या आहे. आणि आता आपल्याला यांची सरासरी विचारलंय. सरासरी काय असते रे, मग सरासरी बरोबर काय असते, सरासरी बरोबर असते मित्रांनो ह्या सगळ्या संख्यांची बेरीज, सगळ्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येची बेरीज भागिले किती वर्षामध्ये घटक. बघा रे सगळ्या वर्षी म्हणजे दिलेल्या 5 वर्षामधल्या एकूण नापास झालेले हे विद्यार्थी आहेत, भागिले 5 करावं लागेल, कारण हे 5 वर्षाचे विद्यार्थी आहेत म्हणून.
बरोबर का? म्हणजे सरासरी बरोबर का असतं रे? बेरीज 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 भागिले घटक, घटकांची संख्या असते. मग घटकांची बेरीज बेरीज असते, हे घटकांची बेरीज आहे आणि भागिले घटक म्हणजे 5 वर्ष आहेत. मग जर बघितलं बघा 100 आणि 100 200 300 400 आणि हे 450. 450ला जर समजा आपण 5 भागूया मित्रांनो, तर आपल्याला नापास विद्यार्थ्यांची सरासरी भेटणार आहे. म्हणजे 5 45 आणि वरचं 0 म्हणजे 90. म्हणजे इथं म्हणावं लागेल नापास विद्यार्थ्यांची संख्या जर बघितलात मित्रांनो, नापास विद्यार्थ्यांची संख्या सरासरी बरं का, सरासरी विद्यार्थी संख्या जर बघितलात ओके, तर ती असेल मित्रांनो 90. म्हणून पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. ओके, तर तुम्हाला मित्रांनो समजलं असेल आत्ताच्या आणि ह्या ग्राफवरनं की बाबा ग्राफमध्ये विचारला जाणारा प्रश्न, त्याची एक्स अक्षावरची माहिती आणि वाय अक्षावर तो किती उंच आहे, म्हणजे हा मला काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. हे तर बघणं गरजेचं आहे आणि मला पुन्हा सरासरी काढावा लागणार आहे आणि त्याचं सरासरी काढायचं आहे. या दृष्टिकोनातनं दादा हा प्रश्न बारलेखावरचा म्हणजे स्तंभालेखावरचा होता. तर मित्रांनो आता आपण नेक्स्ट प्रश्नाच्या माध्यमातून आपण टॅब्युलर जो की सारणीवरती प्रश्न आहे तो बघण्याचा प्रयत्न करूया. बघा नेक्स्ट क्रमांकाचा प्रश्न आपल्यावरती बघा आता इथं स्क्रीनवरती दिसतोय आपल्याला. तर हा प्रश्न क्रमांक 6 बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 काय सांगतोय बघा. बघा रे, असं तुम्हाला टॅब्युलर माहिती दिली जाईल. असा मोठा टेबल बघितल्यानंतर घाबरण्याची काही गरज नाही राजा. तुला काय विचारलंय बघ इथं, सीकर आणि रोहितने काढलेल्या धावांच्या सरासरीतील फरक विचारलाय. म्हणजे इथं जर बघितलात तर रोहित आणि शिखर हे 2 व्यक्ती आहेत. या 2 व्यक्तींच्या धावांच्या सरासरीतला फरक विचारलाय आपल्याला. पुन्हा एकदा सरासरी संकल्पनेशी निगडीत असणारा हा तक्ता सारणीवरचा प्रश्न आपल्या समोर आहे मित्रा. बघा आता इथं काय करायचं आहे माहिती आहे आपल्याला. या ठिकाणी जर बघितलात तर रोहितने काढलेल्या सरासरी धावा काढावा लागेल आपल्याला. कारण शिखरने काढलेल्या सरासरी आणि रोहितने काढलेल्या सरासरी या दोघांच्या सरासरी धावा आपल्याला काढाव्या लागतील. मग आता पहिल्यांदा आपण रोहितने काढलेल्या सरासरी धावा बघूया. ओके, बघा रे, जर या ठिकाणी बघितलं तर रोहितने काढलेल्या सरासरी धावा बघा. रोहितने काढलेल्या सरासरी धावा काढायचा असेल तर मला काय करावं लागेल बघा. काय करावं लागेल की रोहितने काढलेल्या एकूण धावा काढाव्या लागतील, बघाव्या लागतील. तर एकूण दिल्यात का अर्जित हो का, टोटल एकूण धावा दिल्यात. रोहितच्या एकूण धावा किती आहेत 840. बघा रे हो का 840 मला इथं ठेवावं लागेल. हे सरासरी धावा रोहितच्या सरासरी धावा बरोबर का असतील, एकूण धावा असतील. आणि एकूण मॅच किती खेळला त्याने, म्हणजे एकूण घटकांची बेरीज म्हणजे धावांची बेरीज. आणि ज्या धावा बनवल्या त्या किती सामन्यात बनवल्या त्यानं भागावं लागेल. म्हणून किती सामन्यात बनवल्यात रोहितनं 20 सामन्यात. म्हणजे 840 भागिले 20 केलं तर रोहितच्या सामन्यांच्या सरासरी धावा येतील मित्रा. ओके, बघा रे, लक्षात येतं का मित्रांनो, लक्षात घ्या. हो का इथं जर बघितलं तर 0 0 कॅन्सल होतो. हो का, हे बेचोक 8 आणि हे बेदुणी 4. म्हणजे जर बघितलं तर रोहितने काढलेल्या सरासरी धावा दादा जर बघितल्या ना तर या धावा येतात 42. किती येतात 42. बघा ह्या रोहितनं काढलेल्या सरासरी धावा आल्या 42. आता तसं मला विचारलंय सिकरनं. आता बघा सिकरच्या सरासरी धावा काढू आपण. सिकरच्या सरासरी धावा हो का, सिकरची सरासरी धावा सिकरने काढलेल्या एकूण मॅच बघा. हे आता त्यांनी अर्धशतक शतक मारलंय हे सोडून द्या, अर्धशतक शतक त्यांनी धावा किती काढल्यात बघा. तर 1050 धावा काढल्यात. किती धावा काढल्या तर 1050. म्हणून मी लिहिलं एकूण धावा 1050. आणि किती मॅचमध्ये काढल्या त्या शिखरनी 25 मॅचमध्ये काढल्यात. तर भागिले 25 करावं लागेल, कारण एकूण धावा भागिले एकूण मॅच त्याने खेळलेल्या एवढे रन काढण्यासाठी. तर 25 मॅच आहेत. चला तर भागूया आपण आता. हो का बघा 25 चोक 100 हे 2 उरले बघा. सॉरी 25 चोक 100 5 उरले 50 झाले. आणि 25 दुनी किती रे 50. मग इथं सुद्धा भागाकार किती आला रे मित्रांनो 42 आला. म्हणजे शिखरनं काढलेल्या सरासरी धावा 42 आणि आपल्या रोहितनं काढलेल्या धावा सुद्धा 42 आहेत मित्रांनो. तर या 2 धावांच्या सरासरीतील फरक विचारलाय. तर जर फरक काढायचा असेल आपल्याला तर मित्रांनो 42 वजा 42 करावं लागेल आणि आपल्याला प्राप्त होणारा आन्सर असेल म्हणजे सरासरीतला फरक असेल मित्रांनो 0. म्हणून याचं अंतिम या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो 0. ओके, तर ह्याचं उत्तर 0 दिल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला या 2च संख्येकडे बघून आपल्याला सरासरी काढायचा होता आणि फरक काढायचा होता. ओके मित्रांनो, एक ना अगणित अशा वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण
आजच्या 3 संकल्पना जाणण्याचा प्रयत्न केलेला होता. आपण एक बार ग्राफवरती विचारली जाणारी प्रश्न वेगवेगळी बघितलो आपण. तसेच पायचार्टवरती म्हणजे वृत्तालेख गोलाकार स्वरूपामध्ये जे प्रश्न होते ते बघितलो आणि टॅब्युलर स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्न कसा विचारला जातो ते बघितलेलो आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण उद्याच्या परीक्षेसाठी येणाऱ्या जी काही घटक मुख्य परीक्षा होत आहे त्या अनुषंगानं हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. या संकल्पनेशी निगडीत असणारे मित्रांनो, ही संकल्पना घेऊन जाणारे या मूलभूत संकल्पनांना स्पर्श तुमचा असणं महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन असेल किंवा या 3 गोष्टी असतील. एक सरासरी काढता येणं, शेकडेवारीशी स्पर्श करणं आणि दुसरं गुणोत्तर प्रमाण. अशा 3 घटकाच्या माध्यमातून आणि ह्या बेसिक संकल्पनेला स्पर्श करून अशा पद्धतीची वेगवेगळ्या स्वरूपाची ही चार्टवरची प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येतील, आलेली आहेत आणि पुढेही येऊ शकतील. यात काही शंका नसावी. उद्याच्या घटकमुख्य परीक्षेला हे 100% प्रश्न येणार आहेत मित्रांनो. याचा भरभरून सराव करा, संकल्पना जाणून घ्या आणि याच्यावरची वेगवेगळी उदाहरणं परीक्षेमध्ये आल्यानंतर तुम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न कराल, मी असा आशावाद व्यक्त करतो. मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, संकल्पना समजल्या असतील तर आपल्या लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रापर्यंत नक्कीच ह्या लेक्चरला शेअर करा असा आशावाद व्यक्त करतो आणि तुम्ही शेअर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मित्रांनो, आजच्या लेक्चरपुरतं या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.